लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. लेख 48वा. खानदेशी काव्यलता. बहिणाबाई चौधरी. समोरचे जाते ओढून ती रानगंधाने मोहित करणाऱ्या ओव्या म्हणायची. ज्याच्यातून येतं पीठ त्याला जातं का म्हणतात असे प्रश्न विचारायची. विठोबाचे मंदिर आणि रामाचे मंदिर या तिच्या शाळा होत्या. तिने कोणत्याही शाळा महाविद्यालयाची पायरी चढली नव्हती. तिच्या ओव्या मात्र शाळा महाविद्यालयांच्या पुस्तकातून झळकल्या. तिला अक्षरांचा गंध नव्हता, पण तिच्या ओठातून बाहेर पडलेल्या ओव्यांना शहाणपणाचा सुगंध होता. केशवसूत गोविंदाग्रजांच्या काळातच ती रानावरच्या, पाखरांवरच्या, माणसांवरच्या ओव्या म्हणत होती. आजही तिच्या ओव्यांनी मराठी मन मुग्ध होते आहे. ती अस्सल अहिराणी भाषेतील रसाळ ओव्यांमुळे जिवंत आहे. हे जिवंतपण तिला मृत्यूनंतरच लाभले. ओव्यांच्या शब्दफुलांनी बहरलेली खानदेशाची ही काव्यलता म्हणजे बहिणाबाई चौधरी. जळगाव जिल्ह्यातल्या असोदे या गावी 1880च्या नागपंचमीला ही काव्यलता जन्माला आली. तिच्याकडे निसर्गदत्त प्रतिभा होती. जगण्याला सोबत करणारे शीघ्र काव्यत्व होते. काळ्या आईवर तिचा जीव होता. ती निसर्गकन्या होती. एका शेतकरी कुटुंबात तिचं संसारी जगणं सुरू झालं. अकाली वैधव्याने तिच्या संसाराचा सूर हरवला. लपे करमाची रेखा माझ्या कुंकुवाच्या खाली, पुसोनिया गेलं कुंकू, रेखा उघडी पडली. बहिणाबाई जात्याबरोबर आपली सुखदुःख बोलायला लागली. माझी माय सरस होती, माले शिकविते बोली, लेक बहिणीच्या मनी किती गुपित पेरली. असं म्हणत ही सरस्वतीची लेक जात्यातून झंकारू लागली. तिच्या झंकाराला अनुभवाचा अस्सलपणा नि निसर्ग सौंदर्याचा ताजेपणा होता. जोडीला कल्पकतेचे भांडार होते. येता पिकाले बहार, शेता शेतात हिरवय, कसं पिकलं हे सोनं, हिरव्या मधून पिवय. खानदेशी शब्द सुवर्णाचा साज ल्यायलेल्या बहिणाबाईंच्या ओवीने मराठी कविता श्रीमंत केली. आचार्य अत्रे तर म्हणायचे, ज्याला मराठी भाषा शिकायची, कसे लिहायचे हे शिकायचे, त्याने प्रथम तुकोबाचा अभंग नि बहिणाबाईंची ओवी अभ्यासावी. साधं सोपं अन भावस्पर्शी असं मराठी भाषेचं लेणं म्हणजे बहिणाबाईंची ओवी. बहिणाबाईंचे काव्य हे तिच्या मृत्यूनंतर प्रकाशात आले. कविवर्य सोपानदेव चौधरी यांनी आपल्या आईच्या ओव्यांचा अनमोल खजिना आचार्य अत्रे यांच्या हाती सुपूर्द केला. हे 52 कशी सोनं महाराष्ट्रापासून लपवून का ठेवलं म्हणून त्यांनी सोपानदेवांना जाब विचारला. ओव्या वाचून अत्रे मोहरून गेले. अत्र्यांच्या दांडग्या प्रस्तावनेसह हा खानदेशच्या मातीत गवसलेला मोहरांचा हंडा बहिणाबाईंची गाणी नावाने 1952 पुस्तक रूपाने प्रकट झाला. हे पुस्तक जन्माला आले तेव्हा बहिणाबाई मृत्यूच्या विश्वात दाखल झाल्या होत्या. सोपानदेव एकदा सावित्रीचे चातुर्य नावाचा धडा घडाघडा वाचत होते. हे अभिवाचन बहिणाबाईने बारकाईने ऐकले आणि दुसऱ्या दिवशी रामप्रहरी तिच्या ओठातून मंजूळ ओवी बाहेर पडली. सायत्री सायत्री सत्यवानाची सावली, निघे सत्यवान त्याच्या मागून धावली. बहिणाबाईने माहेराची, संसाराची गाणी गायली. धरत्रीले दंडवत घालत पेरणी, कापणी, मळणीवर शब्दांची जुळणी केली. ग्रामजीवनातल्या पोळा, पाडव्यासारख्या सणांचा अक्षर सोहळा बोलीभाषेतून साजरा केला. मानवी प्रवृत्ती
आणि मराठी संस्कृतीने सजलेली बहिणाबाईंची ओवी ही माणसाच्या मनाची तार छेडणारी भावगीते आहेत. देवा पाऊस पाऊस तुझ्या डोयातले आस, दैवा तुझा रे हारास, जीव तुझी रे मीरास. असं म्हणणारी बहिणाबाई म्हणजे मातीचा टिया लावलेली भाग्यवंत माय आहे. बहिणाबाईंचे प्राण रानमातीत गुंतले होते. सर्व दुनियेचे पोट निस्तरणाऱ्या धरित्रीची माया तिने श्रद्धेने, प्रेमाने नि कृतज्ञतेने ओवीत गुंफली. निसर्गाचे, माणसाचे व दैवाचे नाते ओल्या चिंब ओवीतून साकारले. देवाजीच्या डोळ्यातील करुणा हा तिचा दिलासा होता. तिच्या ओवीमधली पिकाची पानं देखील मानवी रूप घेऊन भजन गातात, मागणं मागतात. टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनी, जसे करती करोन्या होऊ दे रे आबादानी. बहिणाबाईंच्या ओवीने अवतीभोवतीचे वास्तव टिपलेच, याशिवाय माणसाच्या तळमनाचा ठाव घेतला. तिथली कुरूपता, मतलबीपणा यांना खरवडून काढणारे परखड सत्य मांडले. मानसा मानसा कधी होशील माणूस, लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस. असं माणसाचं तत्त्वज्ञानही तिने सांगितलं. माणसाचं मन आणि पिकातलं घुसलेलं जनावर यांच्यातील मुरदाडपणाचे व खादाडपणाचे साम्य तिने उपरोधिक विनोदाच्या अंगाने दाखवले. वरवर गमतीशीर वाटणाऱ्या तिच्या ओवीने जीवनातल्या गंभीर प्रश्नांना भिडविले. आला आला सय रंग करे लोकांचं रंजन, हासवता हासवता घाले डोयात अंजन. असा बहुरूपी चितारणारी बहिणाबाईंची ओवी विलोभनीय काव्यशैलीची ओळख करून देते. आप्पा महाजन, मुक्ताई, विठाई, सीताई, कासाई इत्यादी व्यक्तिचित्रे मजेशीर व मार्मिक आहेत. आसून नाही ती सासू कशाची, आसरा नाही तो सासरा कशाचा. माणसानं घडला पैसा, पैशासाठी जीव झाला कोयसा. या प्रसंगानुरूप सुचलेल्या बहिणाबाईंच्या उत्स्फूर्त म्हणी मोठ्या आशयगर्भ आहेत. ज्याच्यामध्ये नाही भाव त्याले भक्ती म्हणू नाही, ज्याच्यामध्ये नाही चेव त्याला शक्ती म्हणू नाही. अशा तिच्या असंख्य ओव्यांना सुभाषितांचा दर्जा प्राप्त झाला आहे. धरित्रीच्या आरशामध्ये सरग, स्वर्ग पाहणारी बहिणाबाई माय मराठीच्या मंदिरावरची काव्यलता आहे. तिच्या भावरम्य व आशयघन ओवीने अहिराणी बोलीभाषेचा गौरव झाला आहे. ती ग्रामीण कवितेची मानदंड आहे. तिची ओवी साहित्य संस्कृतीचे संचित आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके तेव्हा मियते भाकर. असं संसाराचे, माणसाच्या जगण्या भोगण्याचे एक विशाल तत्त्वज्ञान आपल्या ओवीतून मांडणाऱ्या बहिणाबाईंच्या जीवनाचं जातं 3 डिसेंबर 1951 या दिवशी थांबलं. पण त्या जात्यातून जन्माला आलेल्या शब्दपीठावर अनेक पिढ्या पोसल्या जात आहेत. त्या यापुढेही बहिणाबाईंचे गाणे गात राहतील. आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. ही साहित्य उत्सव परिवाराची 2023 ची प्रस्तुती आहे.